हाय गाईज, तर मी इथे रेडी होत आहे. माझ्या दीदीच्या फ्रेंडची हळद आहे, त्याच्यासाठी आम्ही दोघी इथे रेडी होत आहोत. तर 7 वाजताच कार्यक्रम होता, पण आम्हाला इथेच 8 वाजले आहेत. तसं पण मंगल कार्यालय आमच्या घराजवळच आहे, खूप जवळ आहे, त्याच्यामुळे आम्ही लेट करत आहे. माझा अर्धा मेकअप झालाय, पण बाकीचा राहिलेला आहे. बाकीचा मेकअप मी करणार आहे. 1 मिनिट चालू करू का? आणि दीदीचं इथे कल चालू आहे. खूप छान झाले, ते भारी झाले. लॉंग हेअर्स असल्यामुळे ते कल खूप छान दिसायचे त्याच्यावर. तर चला बाकीचा मेकअप करून घेऊ आपण. काय लिपस्टिक लावायचं. मी तर रेडी झालेली आहे, पण दीदीला खूप वेळ लागलेला. खूप वेळ म्हणजे किती वेळ झाला आवरायला. माझ्या आधी आवरायला गेली होती तिनं, आणि अजून पण तिचं झालेलं आहे. तिच्या नंतर जाऊन मी रेडी झालेली आहे. 1 मिनिट, माझा तुम्हाला सूट दाखवते की मी की सिंपल, एकदम सिंपल सूट घातलेला आहे. 1 मिनिट, कुठे ठेवू रे? हा खूप असा हलका फुलका एकदम छान ड्रेस आहे, मला त्यामुळेच खूप आवडतो. आणि तुम्हाला एक चीज दाखवायची राहिली. हे फ्लावर्स, सनफ्लावर्स, जे की मी आजकाल खूप ऑब्सेसिव्ह झाली आहे या सनफ्लावरचे. मी हे आमच्या लातूरच्या यात्रेमधून आणलेले आहेत, फक्त 200 रुपीजमध्ये. तरी पण माझी दीदीमध्ये खूप महाग लावली. गोलाईमध्ये 150ला आहेत, पण ठीक आहे, त्याने 300ला म्हणले होते, पण मी बार्गेनिंग करून 200 रुपयाला आले. दीदी काय कुठून पायी जाता येते, पण गाडी नाही नेऊ शकत. झालं की नाही? अगं तिथं बँड वाजायला. चल ना, खूप गरमी आहे यार. एवढी संध्याकाळ झाली आहे तरी पण खूप जास्त गरमी आहे. आता तर कुठला मंथ चालू आहे? मार्च एंड चालू आहे ना, मार्च चालू आहे. हा, पण एवढी जास्त गरमी आहे बघा. मला मेकअप जास्त तुम्हाला दिसते की नाही, तर मला खूप माझा मेकअप आज आवडलाय. खूप छान मेकअप. चल बाई, तर फायनली झालो आम्ही तयार. तू आणली नाहीस का? काय मी घालते ती नको घालते. अगं घाल, नाही घालायचं तुला. कुठला घालायचं ते घाल, माझं काय नाही. 30% मम्मी. तर आम्ही पोहोचलो इथं पार्वती मंगल कार्यालयामध्ये आहे. अरे आम्ही खूप जास्त लवकर आलो काय असं वाटेल, काय माहिती. डायरेक्ट जेवणाच्या तिथं. पार्वती मंगल कार्यालय. आणि ही आहे ब्राईड आणि दीदीची फ्रेंड. त्यांचा आधी कुठला कार्यक्रम आहे? वाघिणीचा आहे आता, त्यानंतर मग हळद. वाघिणीचा काहीतरी आहे, आणि नंतर त्यांचा हळदीचा कार्यक्रम आहे. मतलब बराच वेळ लागला. कधी स्टार्ट जेवायला झाली. पुरुषांनी जेवणासाठी जायचे. बऱ्याच वेळानंतर आता कुठे हळद लागली. त्यांनी सर्वजणांनी जेवणासाठी जायचे. रात्रीचे 10 वाजलेत, आता कुठे हळद लागली. बसलेल्या सर्व पुरुषांनी जेवणासाठी जायचे. आता भूक लागली आता. ते नको, जाऊन ये पटकन. जा मी नाही येत, जा. मला अचानक घेऊन कोण लावून गेली की तू ओळख नाही, बघ नाही, कोण येऊन लावून गेले. माझी रिॲक्शन अशी होती, कळलं मुनी आहे.
मार खाऊ घालते दुसऱ्याच्या लग्नात येऊन. इथे एक एक कार्टून आहेत बाबा. चल यार दीदी. झालं का ज्याच्यासाठी आलो होतो आता तो आलेली आहे. जेवण आता सर्व झाले आणि सगळे बसले जेवायला. आम्ही पण बसले. हिला तर खूप जास्त भूक लागली होती. हो ना. तिला अर्ध ताट झालं की जेवायला चालू केलं.